गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडून स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाणेकडील मोबाईल चोरीचा गुन्हा उघड केलेबाबत तक्रारदार विकास पारसमल भंडारी वय 28 शिक्षक हे गोल्फ क्लब येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांचे मोपेड गाडीचे डिक्कीत ठेवलेल्या 75,000 रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी 24 कंपनीचा मोबाईल हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता। यांच्या तक्रारीवरून गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाणे येथे 201/25 BNS 303-2 दाखल करण्यात आला होता। गंगापूर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथक रात्री स्टॉप अँड सर्च कारवाई करीत असताना एक इसम त्याची मोपेड गाडीने येत असताना त्यास थांबण्याचा इशारा केला, परंतु त्याने सदर ठिकाणाहून पळ काढला। त्याचा पाठलाग करून त्याची अंगझडती घेतली असता त्याची पॅन्टच्या खिशात सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी 24 मॉडेलचा मोबाईल फोन मिळून आला। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतून गोल्फ क्लब येथून मोपेड गाडीच्या डिक्कीतून मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली। त्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून खात्री केली असता त्यावर गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती मिळाली। इसम नामे निकेत किशोर तिजारे वय 34 राहणार गंगापूर रोड नाशिक यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या 75,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा S24 मोबाईल फोन तसेच ॲक्टिवा कंपनीची 45,000 रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल क्रमांक MH15GB 7413 जप्त करण्यात आली आहे। एकूण 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे। आरोपी आणि मुद्देमाल मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्याकडे पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आला आहे। न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिक।